अटपतं घेणं लाव त्याला टिकला टिकला लाव जरासा पट 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 अटपतं घेणं आता सगळ्याले आशीर्वाद द्यायला लागत का घे पट 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 चल दे पटकन पूजा कर त्याची. अरे जाऊ मोठी जाऊ बा हो काय भुरे आला वाटते नाही हो ना ते आपला हे तर आहे दोन भाचेत आहेत तुमचे पोरगे आला वाटते नाही का हो ना नातू माया हो आजच आला ते हो त्याला सांगितलं मी आलं येऊन जा लवकर वाढदिवसाले सकाळीच निघाला तिथून हो अमरावतीवर आता ढोर डॉक्टरचं करून आला ना ते ट्रेनिंग हो चालू आहे आता हो काही ना काही काय पास होईन तर हो बा नाही का झालाय ढोर डॉक्टर तर काय कोणाचे ढोर मारण का काय सांगावे हो ना बापासारखा लेख हो का रे बा कसं म्हणलं भुरू हां चांगलं चालू आहे बरं आहे तिकडे हो एक नंबर चालू आहे आबाजी हो काहीच टेन्शन नाही मस्त आहे बिलकुल हॉस्टेलवर राहणं आहे आपलं ट्रेनिंग करणं आहे. बरोबर ठीक आहे ना हो बरं काय नाही म्हणलं जवळ बा मोठे हो काय हे आता लोक गेले वाटते जेव्हा खावायला नाही खुर्च्या रिकामी दिसून राहिल्या पाहा लागण ना तिकडलं जरासं हां हो हे जरासं मला ऑर्केस्ट्रावाले गेले का लेकाची हां हो काय जरासं सुनं वाटू लागलं हो वाटते गेले हो गाणं बंद झालं ना हो गेले असतील ना आता ते सगळे आता आपापल्या तयारीतच आता रांगेत लागले असती हो चला पोट आशीर्वाद देऊन घेऊ चला चिमणराव घ्या म्हणलं उरकत हां पोट सगळे राहिलेत ना हां घ्या लवकर घ्या. हो झाला आता हो बस आता आमचं झालं हो या आता या बाबा हो या पहिले तुम्ही येऊन जा आई बाबा तुम्ही पहिले आशीर्वाद द्या बाकी नंतर देतील आईन बाबा हो ना 10-20 रुपये काढजा म्हणा बरं या मामीजी या पुढे हा चला या मामाजी या चला देऊन द्या आता पहिला मान आबाजीचा आहे म्हणते हां हो ठीक आहे आशीर्वाद देतो पण ते ऑर्केस्ट्रावाले फुकटचे पैसे घेऊन राहिले कायची हो ना कुठे गेले काय सांगा आता गाणे राहिले वाजवायची बरं चला देतो मी आशीर्वाद पहिले. लोक जे असतील ते आता हे बा तुम्ही ऑर्केस्ट्रावाले हे बा आपले पोट्टी गिट्टी जेवले तर हो लवकर जेव्हा पट्टा काही तुला सांगतात ना बरं हो 200 ताट आहेत हो जा लवकर करा पटपट हो जा ते हो पटकन जा. जातो ना ते आला ना गुलब्या हो ते गेला सटकला की बस जातोच आम्ही आता हो त्याच तयारीने चाललो होतो आम्ही हो दोघं पुढे गेले आता आम्ही चाललो होतो. हो ती जरा इकडे तिकडे फिरून राहिलं ना हो काही हरकत नाही हो बरोबर जा तुम्ही बरोबर हिशोबाना पाय तुम्ही तिकडे उष्ट टाकणार आहे त्या आलोच. काय तुम्ही इकडे राजा मी तिकडे हॉलमध्ये पाहून राहिलो कुठे गेले ऑर्केस्ट्रावाले का काय झालं हां अरे बा म्हणलं काय झाला का कार्यक्रम हा झालाय का म्हणलं. आता काय राहिलं झालं ना केक कटला ना हो आता काय राहिलं आता बस जेवण करणे निघणे हो आता तिथून सूचना भेटल्या ती इकडे आलो बा इकडे आलो म्हणजे अरे तुम्ही आहे का ते तुम्ही पाहुणे मंडळी आहे का म्हणलं अरे बाबा अजून हे बा इथं बाहेर तुम्ही इथं सामान घेऊन या तुमचे इथं वाजवा दे हो मग झाला का कार्यक्रम जोपर्यंत एकूण एक पाहुणा इथून जात नाही तोपर्यंत गाणे सुरूच ठेवा तुम्ही हो काय 4 गाणे वाजवले चालले आपले राजा काही बी फुकटाचे 5,000 रुपये का काय बोलून राहिले तुम्ही झालं ना ते तिथं वाजवलं ना आता कुठं वाजवायला लावता राजा लोक जेवते तर आपले हात पुसले पाडायला का निघते आता कायला वाजवावं लागते ते. अरे वा मस्त राजा मस्त 5 गाणे वाजवायचे 5,000 घेऊन आपलं रपादपा व्हायचं आपलं सट जेवायचं डबा घेऊन निघायचं काय बोलता राजा तुम्ही अरे इथं तुम्ही लवकरच हे बाहेर आणा इथं स्टेज आहे ना हे इथं आपले जे लोक जेवून राहिले त्याला प्रसन्न वाटलं पाहिजे 2 घास शिल्लक धकले पाहिजे इथं तुम्ही वाजवणं सुरू करा भाऊ अंदरचं ते सामान आणा तुमचं आणि चालू करा तुम्ही. काकाची आता भुका लागले ना आम्हाला जेवतो ना आम्ही आता जेवा लागेल आम्हाला जेवल्यावर पाहू मग आता थोडंसं अरे नाश्ता करा बाबा हे बा मी इथं तुम्हाला चहा पाठवतो हो इथं बसा तुम्ही जेवणाचं काय आता बसून पाहुणे राहिले तुम्हीच गडबड करून राहिले थांबा ना जरासं ते बाहेरचं चालू आहे कोणी माणसं घेऊन राहिले तुम्ही कुठं तिथं धूम करून राहिले तुम्ही वाजवणं सुरू करा घरून खाऊन येत जा ना बाबा काही इच्छाच भरोसा आहे का. ठीक आहे वाजवतो आम्ही ते आमचे 2 माणसं कुकडे गेले पाहा लागेल ना आता म्हणजे ते आल्याशिवाय आम्हाला थोडी सुरू करता येईल काही ते हो ते आले की करतो सुरू करतो नाही मी तुमच्या मागं हो तुम्ही पहिले ते सामान घेऊन या हो मी पाहतो तुमचे ते 2 माणसं हो तेच नाही पोट्टसं आहे ते हो माहिती आहे मला ते आणि घ्यायचं हे समजा साडभाऊ हो पाय तुम्ही त्या दोघांना आणतो धुंडून इथं तुम्ही ते साहित्य घेऊन या इथं लवकर आलोच मी. लय दिसून आलं का हे बा आता काय बोलता येत आपल्याला आपलेच माणसं आहे म्हणून बरं ठीक आहे वाजवतो काळजी नका करू चला झाबरू शेट घेऊन ये म्हणलं ते ना तेच म्हणलं चालले आपले 2 गाणे वाजवून निघाले पैसे घेऊन चला करा सुरू करा भाऊ चला इकडे ते का तिथं आहे दोघं उभे ते चला इकडे लवकर चला इथं ते आपलं सुरू करा वाजवणं. काय घनश्याम खाजोडे साहेब चला ना म्हणलं जेवण करता का मनमोड साहेब शिंगमारे चला ना म्हणलं जेवण करून घेऊ ना चला लाईन लागेल पटपट बरं राहते पटकं तिकडे होईपर्यंत कुठं राहायचे तिथं लोट लाटून घेऊन ते काय आता चांगलं वाटतं का आपल्याला मी काय म्हणतो आम्ही येतो ना मागून येतो थोडीशी गडबड कमी होऊ द्या येतो आम्ही तर सध्या जरा गडबड आहे तिथं या तुम्ही या ना आम्ही नंतर करतो जेवण सध्याचं कसं आल्या जेवायला बसणं आमच्यासारख्या उच्चभ्रू लोकांना चांगले वाटत नाही जेव्हा तुम्ही तुम्ही काय जेवले नसं सकाळपासून जा
हो मग आता आम्ही तर घेऊन घेतो मग प्लेट. हो कसं आहे आता पटकन घेतलेलं मोकळं राहते बरं राहते, नाही तर कसं मग अजून अटकलं की अटकला बाय अजून सुरू झाल्या तर मग अजून थांबा लागेल ना आपल्याला. सांगा आता मनमुळे काय आपल्यासारख्या आता त्या लाईनमध्ये उभं राहिलं काय चांगलं वाटते ते. हा हो इथंच पाहणं, इथंच जर आपल्याला जर आलं तर इथंच जेवण करून घेऊ नये का. हो कुठं जायला पुरते का. हा एवढं आता आपल्यासारख्या लोकांना जर असे पंक्तीने लागलं तर काय आपली किंमत राहणार आहे. हा द्या बरं त्या संजयला आवाज द्या, ते संजय नाही का ते ओळख तुम्ही त्याला. संजू इकडे बरं, संजू दादा इकडे इकडे. आपले खादोडे साहेब आहेत का? नमस्कार 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 भाऊ. नमस्कार नमस्कार. काय अरे माझं लक्ष होतं ना तुम्ही आले म्हणून दिसले मला. बरं बरं काय म्हणत होते, काही अडचण? काही नाही आपलं खादोडे साहेब कसे हो कसं आहे करोडपती माणसं. त्या लाईनमध्ये लागणं चांगलं वाटते का त्याला. कसं आहे चांगल्या माणसासाठी काही व्यवस्था नाही का अशी स्पेशलमध्ये आपल्या या कॅटरर्सवाल्याकडून. स्पेशल एखाद्या हॉलमध्ये असते अशी जे बा चांगले लोक आहे VIP लोक अशासाठी काही व्यवस्था आहे का नाही म्हणलं. नाही ना कायचे VIP कायचं काय सगळे 12 घोडे एक साथच आहे यायचं. हो मग काय तसं कोणी येऊ तिकडे सगळी एकाच लाईनीत. हो मी आता म्हटलं ना त्याला की बा या कॅटरर्सवाल्याला सांगा जर असे 4 लोकांची व्यवस्था इकडे बाजूनं करा, त्याला VIP ट्रीटमेंट जेवण द्या. नाही म्हणते ते. हो सगळ्या सारखंच आहे म्हणे ते काही आम्ही दुसरे माणसं नाही म्हणते आमच्याजवळ. तरी हे बा काही काळजी करू नका, तुमच्या 4 ताटं मी इथं घेऊन येतो, इथं पाण्याची व्यवस्था करतो सगळं, बिलकुल तुम्ही टेन्शन घेऊ नका. आता आवाज देतो त्याला मी एका मिनिटात. भाऊ इकडे इकडे काय सिलेंडर घेऊन कुठून मिळून राहिला ते. अरे इकडे रे कॅटरर्सवाले इकडे इकडे. काय म्हणणं आहे तुमचं? ते सिलेंडर सरलं मला पटकन लावायला जावं लागतं मला त्याला. हो पोळ्या चालू आहे आमच्या तिकडे. सांगा काय होतं तुमचं? काय काय म्हणजे अरे काय तुम्ही बोलणं मुश्किल आहे रे तुमच्या संग. अरे मी काय म्हणून राहिलो, हे आमचे VIP लोक आहेत. तर याच्यासाठी जेवणासाठी 4 प्लेट इथं घेऊन यायला लावा पोरायले कोणी असेल ते. इथं जेवणाची त्याची व्यवस्था करा. तिकडे त्या लाईनमध्ये त्याले एक तर उभं राहता येत नाही आणि खाली बसून जेवता येत नाही. म्हणून म्हणलं खुर्चीवरच जेवण पाहिजे यायले. आणि इथे एक स्टूल आहे, चौघाची 4 स्टूल आणि ते ताटं घेऊन ये. ते काय तुम्ही कसं काय लावून राहिले? अरे तुम्ही आणून द्या ना बात यायले, आमच्या मग कुठं लावून राहिले होती तुम्ही. असे जर 2-2 माणसाला एक स्टूलवर आणून द्या, धमकं करा धमकं करा. इथं काही नाही म्हणलं, लाईनमध्ये लागा पटकन जेवा. मग इथं 4 माणसं तिथं आहेत, 2 माणसं तिकडे गुतेला, 3 बाया तिकडे पोया करून राहिल्या. मग आमचं आम्हाला माहित आहे. तुम्ही आता तुमचं तुम्ही पाच बसा काय आहे. भाऊ मी काय बोलून राहिलो, तू गॅस उचलून निघून राहिला. तुला काय म्हणजे मी काय चिल्लर दिसून राहिलो का? पूर्ण लक्ष ठेवायचं आहे माझ्याकडे काम. समजलं का? माझ्या काका सांगितलेलं आहे हे पाहुणे आहे म्हणलं VIP पाहुणे आहे, तुम्हाला सांगून राहिलो मुकाट्याने इथं 4 ताटं घेऊन ये. शिल्लक सांगितलं मी कोणाचं. तू झटकन घेऊन येतं का नाही सांग मला पहिले. थांब ना थांबा तुम्ही रे, थांबा तुम्ही पैसे जगते, तुम्ही पैसे मागले को. 20,000 दिला मी तुम्हाला, थांबा जराशी. काय कसं म्हणलं संजय भाऊ. हो तू आम्हाला वाटलं बरं दरारा आहे का तुमचा? अरे दरारा नाही ना हो, दरारा काय ते 2 कानं शकली असते याची. हो जांभळ फोडलं असते आता म्या. हो पण आता ते कसं आहे मामा लुटे नाही तर माय चुलत जवळ. ते म्हणजे जरा शांततेनं घे म्हणे संजू. म्हणून मला मुकाट्यानं राहिला बोलायला. नाही तर आता लोक तर येले हो हे राहिलंच नसते, थांबले नसते. बरं ठीक आहे मग आम्हाला आता तिकडेच झाला का नाही. हो काय आता चला मनमुळे मग तिकडेच जातो. आता काय काय तुमच्या ज्यांना सोयच नाही होऊन राहिली पण पाहुण्याची बरोबर जशी पाहिजे तशी सोयच नाही तुमची. आता काय बोलता येत नाही ना, हे आमचे जवळ काय चिमणराव का नाही हलके पडले ना. हो नाही तर मग माझ्या काकाचं हाती जर सगळा कारभार असताना हो तरी त्याच्या ज्यानं बरंच जागेवर काम आहे. हो नाही तर हे तर हे बाई याईनं बंद केलं तर ते ऑर्केस्ट्रावाल्यानं 2 गाणी वाजवले चालले होते. काकानं लावले सुती. हो त्याला वाजवा म्हणले को. मग काय आता तिकडे पाहा लागते ना, तिकडे काकाचं लक्ष आहे. बरोबर या मग तिकडेच आता. हो मस्त लॉनमध्ये बसून घ्या. घेऊन घ्या. हो या मग या. हो बरोबर. हो चला मग आता खादोड चला घनश्याम भाऊ तिकडे जो चला शिंग मारे चला. अरे अलाउन्स करा ना ते यातून जरासं अलाउन्स करा. जे कोणी बाहेर आहे त्यांनी आत येऊन आपलं हे करा म्हणा, जेवणाचा आस्वाद घ्या. थोडंसं अलाउन्स करा ना, आमचं घरमालकाचं नाव करा ना त्याच्यात. सांगा जरासं कायचे पैसेच काय देऊ राहिले तुम्हाला. करा अलाउन्स करा, आमचं चिमणरावचं नाव सांगा त्याच्यात. तुम्ही रे या काकाची मधा तो करू ना, आमचं हुकते रे इकडे गाणं हुकते ना मग आमचं. करतो ना आम्ही बरोबर टायमा जे करायचं ते करतो आम्ही. तर सर्व पाहुणे मंडळींना सूचना आहे, जे कोणी हॉलमध्ये असतील आशीर्वाद जर देणं झाला असेल तर लवकरात लवकर महिला मंडळ तसेच सर्व पाहुण्यांनी लवकरात लवकर आपल्या जेवणाचा आस्वाद घेण्याची कृपा करावी. 8 वाजता हॉल खाली करून द्यायचा आहे, त्यामुळे थोडं आपल्या घरमालकांना सहकार्य करावे. सांगतील काय बोलते, कोणाला अर्ध्या लोकांना समजलं नाही याचं. हो ना, नाकातल्या नाकात बोलते. अरे ते हे सांगा ना, अहेर पद्धत चालू आहे म्हणा, पैशाचा अहेर तिथं स्वीकारला जात आहे. संजू भाऊ याच्याजवळ जमा करावा, तिथं बसलेला आहे म्हणा, सांगा ना ते. हे कधी मधावतच करू राहावं. अरे थांबा काकाच थांबा जरासं, सांगतो ना मी. हो बरं बा छोट्या पुढचं गाणं घे. हो सांगतो मी ते अहेराचं सांगतो. अरे थांबा बंद कर रे, गाणं बंद कर दे. आता काय झालं तुमचं खाऊन आता मला काऊन थांबायला लावलं.
अरे काय तुम्ही राजा तुमचं डोक्याला डोकं लागू राहिलं बा माहीत हा हो एक तर पयाले करून राहिले तुम्ही हो कशी आपले वाजवून अरे लग्न आहे का हे लग्नाचा कार्यक्रम होय का हा वाढदिवसाचा कार्यक्रम आहे, वाढदिवसाचे गाणे वाजवा ना हा हे लग्नाचे काय आले हा हुंडा नको ढमकं नको टमकं नको हा कोण देऊन राहिला आजकाल हा कोणाजवळ शिल्लक आहे पण आम्हाला ते फरमाईश आली होती म्हणून म्हटलं बा ते नाही मी काय ते म्हणत होतो. नका म्हणू दे वाढदिवसाची म्हणा हो चला हो, चांगले गाणे म्हणा जरासे हो चल दे थांबू नका वाजवत राहा. नमस्कार काय कंदिला भाऊजी हा काय कॅटरर्स मध्ये तुम्ही आहे का हो काय कामाला आहे का रोजाना आहे का म्हणलं बोला आता रोजाना हो का म्हणते अरे रोजाना काय मला काय गरज आहे रोजाना राहायची राजा मानमोडे साहेब हा लय आहे माघारी हा लय आहे म्हटलं हो, हे आमचं राम भरोसे कॅटरर्स आहे म्हणलं दिसत नाही का बोर्ड आरबी कॅटरर्स रामपूर समजत नाही का हा वाचा जराशी हा काय बोलून राहिले स्वतःच आहे म्हणलं माझं आहे ते कॅटरर्स वा कंदिला भाऊजी हो खूप छान मस्त तुम्ही आता हे सुरू केलं म्हणता ना मस्त केलं सीझन चांगला आहे आणि भरपूर कार्यक्रमाच्या ऑर्डर वगैरे लागले तर आम्ही देऊ तुम्हाला मस्त एक नंबर असंच चालू द्या चला मला पुढे मानमुळे घ्या ना ते गुलाबजामुन घ्या चला टाका ना कंदिला भाऊजी एक टाकून द्या ना अजून एकानं काय होते हे तर एकाच कोपऱ्यात जाऊन बसा टाका 2-3 गुलाबजामुन टाकायचे टाका आता 3 गुलाबजामुन मागितल्यावर कसं पुरणार आहे या अरे म्हणलं मानमुळे साहेब तुम्ही ताटातली तुमच्या राजा पोळी नाही घेतली पुरी नाही घेतली हा ते घ्या ना अशाने पोट भरणार आहे का ती 3 गुलाबजामुन तुम्हाला देऊन बाकी त्याला काय देऊ म्हणलं मग त्याला काय रस्ता देऊ घेतला अरे एकच नग आहे म्हणजे कसं आहे आम्हाला घरमालकाचंच सांगणार आहे हो जशी ऑर्डर दिली तसं त्याचं आम्ही करून राहिलो बा एक गुलाबजामुन टाकलेला आहे तुम्हाला हो तुम्ही पुढे अरे टाका ना काय तुम्ही राजा इतकं बारीक पाहिजे काय कसं कंदिला भाऊजी अशा नाही टाका ना काय असते त्याच्यात काय असते 2 शिल्लक घरच्या भाऊ तसं नाही ना मालकानं जर आम्हाला म्हणलं 5 वाटा तर आम्ही 5 वाटतो आम्हाला काय करावं लागते बाकीचे राही ना तसे कारण की कसं आहे 200 लोकांची ऑर्डर आहे 200 गुलाबजामुन आहे त्याच्यानंतर मग नंतर त्याला भेटणार नाही बा असं म्हणून राहिलो मी अरे 200 म्हणजे काय राजा तुमचं काय कसं हो कॅटरिंग आहे असं नसते ना मागं पुढे आता चालतेच आहे हे मग कोणी घेतही नसते शुगरवाले ते मग आता एखादा शुगरवाला आला त्यानं जर नाही म्हणलं तर मग तुम्हाला देईन मी हो सध्या कोणी आलं नाही ना मापर्यंत चला पुढे चला खादोळे साहेब घ्या तुम्ही घ्या आता गुलाबजामुन चला मानमुळे पुढे चला पुढे राजा मानमुळे काय राजा तुमचा अपमान झाला बा काय लगायचं पहा बरं एका गुलाबजामुनसाठी बुडा पहा बरं आपल्या शिल्लक बोलू राहिला अरे राहू द्या देऊ नका काही हरकत नाही आम्ही काय हे खायचे आम्हाला नवं आहे का चला हो पण हे असं बरोबर नाही वाटलं आम्हाला चला बस करा वयाचा मी कसं मान ठेवून राहिलो म्हणून तुम्ही काय शिल्लक बोलून राहिले का चला मानमुळे पुढे चला म्हणजे का पाहिलं नाही का मी गुलाबजामुन खाल्ले नाही का म्हणलं आजपर्यंत जेवत नाही काही गरज नाही इतकं गेलं का हे नाही म्हणलं का खायला भेटत नाही भिकारी हो का मी काय म्हणलं भिकारी काय म्हणलं काय झालं काय गडबड काय तिथं अरे रामूचे आजोबा आहेत का अरे काय कसं हो हे काय तुमचं काय कसं काय व्यवस्थापन ते आपलं चिमणराव कुठे आहे तुमच्या जवळ कुठे आहे म्हटलं इथं आम्हाला काय जेवायला बोलावलं का अपमान करायला बोलावलं म्हटलं काय आहे हे कसं काय वातावरण नाही साहेब कायचा अपमान कोण केला बा कोण बोललो तुम्हाला कोण म्हणलं ते काय झालं अरे हे काय बोलून राहिले म्हटलं हे मानमोड साहेब आहे यायला एक गुलाबजामुन नाही देऊन राहिले ते हो काय म्हणजे बरोबर आहे का हे बरोबर आहे का म्हटलं त्याच्यासाठी बोलले ते चला पुढे म्हणजे इतके म्हणजे आम्ही काय इथं फक्त खासाठी आलो लागा म्हटलं बोलता हो काय म्हणलं कसं काय तुमचं काय आहे तुम्ही काय सीतारामची पवार हो कसं काय तुमचं कॅटरिंग ध्यान द्यायला जे लागन ते ध्यान तुम्ही कसं काय द्या म्हणजे अरे तुम्ही कसं काय बोलून राहिले अरे मग तुम्ही तसं सांगा ना आम्हाला म्हणलं आपण काय आहे बोली की 200 ताटा आमच्याजवळ आहे हो आणि त्याच्यानंतर एक गुलाबजामुन भेटन प्रत्येकाले तुम्ही जर म्हणसान 5 तर मग पुरणार आहे का बाकी जायला मग नाही भेटलं तर मी काय करणार मग अरे कसे बोलून राहिले तुम्ही लोकांना उपाशी मारता का म्हणता तुम्हाला पोटभर जेवण द्या लागन लोकांना इतक्या 200 लोक आहेत असं कसं काय बोलून राहिले तुम्ही हे नाही ते नाही का निरा गुलाबजामुनच पोट भरता का टोपलं देऊ का टाकून त्याच्या ताटात अरे काही बोलता रे तुम्ही घर मला खा का कसे काय एक सगळ्याला भेटून राहिला ना मोठी साईज आहे एक तर लहान नाही काही लहान फान जमत नाही हो मी म्हणतो तसं वाढा देईल जितके गुलाबजामुन लागेल तितके द्या देईल घ्या साहेब किती पाहिजे तुम्हाला द्या 5 द्या चौकाली बी काही नाही करायची खायची इथं काही हरकत नाही मला काय करायला लागते हो चला या देऊन देतो तुम्हाला 5 हो कमी पडेल 5 बसा चला या घ्या मला पटापट नाही बा साहेब तुम्ही एक काम करा हो त्याच्या हातचा चमचा घ्या जे जितके लागेल तितके घ्या हो बोलू नका तुम्ही फक्त सरळ तिथं उभे राहा जे खातीन ते खाऊ द्या देईल चालते ना मग काही हरकत नाही घ्या म्हणलं आपापल्या हाताने घ्या आम्ही हाता बांधून बसतो इथं खुर्चीवर राजा भाऊ बाबा बसून राहा खाली जायला जसं लागेल तसं घेतील उष्ट पळो का काही होती इकडे आपल्या काय करण्याला लागत चला घ्या म्हणलं साहेब चला या इकडे घ्या साहेब आता जे लागलं ते घ्या आता हो सांगितलं माहिती येईल आता ते बोलणार नाही कोणालाच आता बिंदास घ्या काहीच टेन्शन घ्यायचं नाही असं काही पाहिजे बा हो नाही तर आम्ही हे सांगतो ना जेवलो नसतो आता हो बस आता हे भरल्या ताटून आम्ही घरी गेलो असतो सरळ आता तुम्ही आले बा वयाचा मान ठेवून राहिलो चला ठीक आहे काही हरकत नाही चला आता जमलं ना आता कसे घेतले 7-8 बिलकुल सगळ्यानं घे म्हणाले का दणके आता काय बोलतो तू हो ना का भलं नसर माणूस दिसून राहिला ते कंदील बुडा असं वाटलं चांगला माणूस आहे पण आता हे जास्तच करून राहिले हे रामपूरवाले काय कोणतं कॅटरस टाकलं काय टाकलं गिल्लास राजा सर की गिल्लाच नाही स्टीलचा गिल्लास घ्या म्हणजे तिचा
अरे काय बोला आता. हो ना बा मोठे बा सांगतो ना याची भानगड होणार आहे हो या घरमालकाची आणि यायची हो 100%. काऊन की पट्टा तुटणंच आहे ना. कारण की अशानं जर समजा लोकायला बा म्हणलं तर मग कसं लोक काही म्हणत नाही हो. त्याला जर तुम्ही जास्त म्हणलं की घेऊ नका तर ते जबरदस्तीने घेते बरं हो. असं असते ती काऊन नाही देत बा तू आपल्याला मुकाट्यानं 2-2 दिले असते इतके आणले असते का आपण गुलाबजामुन अशा पद्धतीनं काय होणार आहे यायचं बा 100% झमकणार आहे. पाहत आहे काय राजा मठ्ठा आणाच राहिला आपला मठ्ठा होता तिथे बाजूनं मठ्ठा घेऊन येऊ का येतो 4 ग्लास घेऊन. हो आणा ना बा आणा ते घेऊन या जरासा हो. कसं मठ्ठा असला जास्त धकते घेऊन या जरासं जा. आता खादोडे साहेब का शिंगोरे तुम्ही तर काही बोलून नाही राहिले काही काय बोलता बोलासारखं आहेच काही दादा असं वाटतं चटकन जेवण निघाव इथून काय करता. पण हे बा हो खादोडे साहेब हो लय अपमान झाला पण राजा नाही का हो 4 चौकातनी आपल्याला समजा बोलला ते बुडा यायला काहीतरी राजा हिसका दाखवा लागते पण हो काहीतरी यायले जरा तुम्ही दाखवा राजा आज. नाही नाही विचारतच होतो मी हे कसा घनश्याम इथं बसून होता ना म्हणून बोलता नाही करतो ना मी यायचा पाय ना कसा गेम करतो यायचा हो. हे म्हणजे सिलेंडर जे आहे ना घरगुती सिलेंडर वापरून राहिले ना रामपूरवाले आता यायले हिसका दाखवल्याशिवाय राहतो का मी. हो रे जाती आहे बरोबर नाही का हो. द्या ना यायची पिन मारून द्या यायला सगळे यायला का जमाच करा यायला रुपया नाही भेटला पाहिजे. नाही पाहा ना तुम्ही आता होऊ द्या जेवण होऊ द्या मग सांगतो त्याला बरोबर हिशोबाने थांबा गडबड खायला आपल्याला होऊ द्या जरासं. अरे तुम्हालाच पोरायला होतो मी आलो कुठे गेले खादोडे साहेब मानमोडे साहेब काय आणू का म्हटलं काही कमी जास्त आहे ना पद्धतशीर आहे ना स्वयंपाक वगैरे चांगला आहे. आता बरंच म्हणलं का ना आता काय करतात मानमूड साहेबाला विचारा ना ते तुमचे सासरे आले म्हणून ते झालं नाही तर वाद झाले असते आज काय ते कॅटरसवाले बरोबर नाही राजा तुम्ही कुठचे आणले ते रामपूरचे जरासं पाहिजे बा ते काय जरा घिसघिस करते ते जरा म्हणा असं काही बोललो का म्हणा कोणाले माणूस नाही पाहिजे काही नाही काही बोलते आपले भळंग भळंग. तसं काही नाही ते कसं आता त्याची बोल भाषाच तशी आहे ती नाही नाही तसं काही नाही लागलं सांगा मला काही अडचण असली ना. बाकी काही अडचण नाही हो. घ्या ना तुम्ही जेवण करून घ्या हो. काय राहते नाही राहत मग घ्या जेवण करून घ्या म्हणा बायाला येते आमच्या घरच्या बायाला एक देऊन जा आवाज येईल. हो देतो ना त्याला आवाज देऊन देतो मी करा जेवण तुम्ही चला येतो मग जरा पाहुणे रावण्याला भेटतो ठीक आहे. काय झालं काय म्हणलं तुम्ही काय कल्ला करून राहिला ना काय साठी आवाज दिला म्हणलं. बाबा गंजीबाबाजी म्हणता काम नाही काही नाही फक्त बसायचं काम आहे 500 रुपये फुकायचे आहे म्हणलं ये पहा बरं आता किती डांगडूक गेला लोकांना जेवलेले ताटं तर कमीत कमी याच्यात टाकायला पाहिजे डस्टबिन मध्ये म्हणलं आम्ही काय हे उचलाव का म्हणलं आता न्यू थकलो आम्ही तिकडे घासू घासू दे भांडे म्हणलं हे आता पहा हे किती ताल गेलाय कोण जेवणारे इथे उचलून इच्छे इथे टाकायला काय होत होतं त्या घर मालकाला सांगा तुम्ही असे जर जेवणारे असतील म्हणा तर आम्ही कामं करणार नाही इथं. हे खादोडी गिदोडी बसले होते तर मानमोळ्या मग काय इथंच बसली होती ती. अरे बा जाऊ द्या काही नाही आपले 200 ताटं धुणार निघ नाही पटपट जाऊ द्या तिकडे जाऊ द्या आता झालं ते आता कुठं बसता विचार कर. पण आता हे किती उचला आम्ही जेवल्यावर इच्छे तर ताटे टाकायला द्यायला का हात दुखते का द्यायचे मग आता हे पावर किती नुकसान केलं पावर अर्ध जेवण अर्ध उष्ट टाकलं द्यायनं जरा लक्ष ठेवा ना तुम्ही याच्यावर कॅटर चालू राहिले काय करू राहिले. काय करू राहिले म्हणजे आता आपण बोलायला जातो ते म्हणजे त्याच्या मनानं करू द्या मग करू द्या बा का आपल्याला काय करावं लागते आम्ही काही नाही बा हो. झाला ते पट्टा तुटला तिकडं आता गुलाबजामुन सरले भातही सरला पापडही सरले आता फक्त पोळी आणि भाजी राहिलेली आहे तिथं बस बाकी काहीच नाही हो. आता काय करावं आपण मग त्याला काय करावं घ्या पटपट जाऊ दे उरकतं घ्या आपल्याला काय करणार लागत. पण त्या मालकाच्या कानावर टाका कमीत कमी हे ताटा म्हणा लोक जेवणार आहे त्याला कमीत कमी अंदर टाकायला लावा म्हणा त्या डस्टबिन मध्ये एवढं तरी उपकार करा म्हणा आमच्यावर काम करणाऱ्यावर. सांगतो मी आता कंप्लेंटच करतो ते काय हे लोक आहे काय हो राजा इतके सुशिक्षित लोक राजा जेवते तर ताट नाही उचलत राजा इतकी टाकत नाही याच्यात मी लोक काय नोकर आहे काही त्याची उचलाले सांगतो मी बरोबर काय हरकत नाही. लोक काही काही नवाड दिसून राहिलेले वाढदिवसाले काही लोक यातले दिसले नाही मला आता मला जरा नवीन दिसून राहिले काही काही. ते गुलाबराव नाही का संजय हो त्या गावची त्याने बोलावले ना काही 10-15 लोक तिकडले आहेत मग हो काही इकडले कॉलनीतले काही खेड्यापाड्याचे असे सगळे सोयरे बाहेर बोलावले असून त्यानं. हो ना पण पाहिजे म्हणा बा 200 लोकांचा स्वयंपाक आहे नाही तर अजून फालतू लोक घुसते राजा ते कोण आहे म्हणा 2 जण हे कोण आले आता नवीन पाय बरं ते. नमस्कार नमस्कार पाहुणे बा काय कसं काय म्हणलं कुठच्या म्हणलं पाहुणे. अरे बा कौन है तुम कौन है पूछने वाले हमको. अरे हम ये जो दुल्ला है ना यहाँ का वो हमारा जिगरी दोस्त है. फिर क्या तो मैं रफू वाले टप्पू वाले फिर क्या तो कॉलेज में साथ में थे. तुम किधर घूम रहे बा तुम किसकी तरफ से लड़की की तरफ से है क्या किसकी तरफ से क्या घुस गए इसमें. अरे बाबा हे तर आपल्याला म्हणजे उलटा चोर कोतवाल कुठाटे. अरे बाबा हे का लग्न आहे का इथं राजा कोण आहे बा भर दिवसा राजा 6 वाजले ना आता अंधार नाही पडला ना डोळ्यात माती टाकता का बाबा. अरे म्हणलं इथं वाढदिवस आहे वाढदिवस लग्न नाही इथं चालले राजा महाबीन पोराकडचे फोन असं फोन टप्पूवाले देता का बा झोडपा क्या. अरे बाप रे बर्थडे है क्या पे. अच्छा ठीक है अरे हमारे दोस्त की शादी थी ना अभी इतने भी थे बोले वो आओ बोले यहाँ पे काय की यहाँ पे शादी नहीं है वो वारदिवस चलो इधर हो जा बा उधर हो फालतू कैसा पट्टा तुटेगा इधर का हो निकलो असे. बरं झालं आपण विचारलेलं नाही का हो ना 2 ताट अजून याय ना हो केलं ते बोल म्हणून ज्या वाढदिवस आहे म्हणून माहिती नाही त्याला चाललं आपलं लग्न आहे म्हणते पोराकडे जाऊ म्हणते कठीण साहेब चाल तिथं हो ते मामाला भेटू आता. तुम्ही काय म्हणत होते तुमची वाढदिवस कोणता
खपोळा चिवडा डमरच्या. म्हटलं बघा आता हो किती मस्त केलेला आम्ही वाढदिवस. एक नाही 1.5 लाख रुपये खर्च केला म्हटलं आमच्या पोराच्या वाढदिवसाले. डोक्सच नाही टेबल नाही का हो ना उधळपट्टी का काय होय हो झाला आता पुढे समजा नाही येईल काय आहे परिस्थितीच काय आहे याची. अरे बाबा मी तेच म्हणत होते ना आम्हाला वाटलं असं म्हणजे आश्चर्य वाटलं की इतका मोठा खर्च शक्यच नाही बा तुमच्यामुळे हो पण खरोखर म्हणलं मानलं तुम्हाला हो, असंच करत राहा प्रत्येक वाढदिवस असो तुमचा असो तुमच्या मिस्टरचा असो 1, 2, 3 लाख रुपये जरी गेले हो तरी मागे पुढे नाही बघायचं हो, कारण की असे दिवस डबल येत नसतात आयुष्यात. पैसा येणं जाणं चालू राहील पण हे दिवस येतात का नाही. म्हणून म्हटलं तुम्ही फाशी घ्या का म्हणा काही करा पण माझा वाढदिवस चांगलाच झाला पाहिजे म्हणा आपल्या मुलाचा आपल्या सगळ्याचा. नाहीच म्हणत होते हो मी शेवटी सुटकेस उचलून घरी गेली आईच्या हो, आई म्हणे की नाही आपल्याला वाढदिवस चांगलाच करायचा. बाबांनी आईने कसं फोर्स केला म्हणून त्यांनी हे केलं हॉल वगैरे सगळं डीजे हे ते सगळं बिलकुल हो. बरं आता चला ना आता जेवण करून घेऊ ना चला जाऊ ना हो जाऊ थोडा वेळ थांब हो जाऊ आपण गर्दी कमी झाली की. छान दिसतात दोघं रे का तुमची मुलगी पण छान आहे हो 1 वर्ष मोठी वाटते याच्यापेक्षा पण मस्त हो गिफ्ट आणलं वाटतं तुम्ही आहे ना हो मस्त आहे. बरोबर चला ना जेवण करायला जाऊ मग आता हो जाऊ ना सोबत जाऊ ना हो मुलांना घेऊन जाऊ हो. तिकडे चला जवळ बा तुम्ही दोघे जण इकडे बसली गोष्टी सांगत ते आता मा एकट्या मागं काय किती टेन्शन आहे. ते कॅटरसवाला ते बुडा सुसू नाही देऊन राहिला. ते लोकायले पाहुण्याची सोय नाही होऊन राहिली. जरा जा त्याला पैसे देऊ नका द्यायला अजून पैसे सध्या कार्यक्रम झाल्याशिवाय द्यायचा नाही हो तेच म्हणलं फालतूला काय हो जा जरा तिकडे चला पहा जरा काय आहे हो ना चाललोच तिकडेच चाललो होतो आम्ही आता. चिमणराव आले चक्कर मारून हो काही काळजी करू नका तुम्ही हो येतो आम्ही आता हो चला. काय मामा तुमचे काय रे परिचार करून राहिलो तुमच्या सासऱ्याबानं पहा बरं तिकडे चला बरं जरा तुम्ही बसले आपल्या भाषासंग लेकरासंग पोट्ट्यासंग गोष्टी करत तिकडे किती चालू आहे आता. मग हे लोक म्हणलं ते प्लेटा जेवलेले प्लेटा ते याच्यात नाही टाकत डस्टबिनमध्ये बाया कल्ला करून राहिले आमच्यावर जरा समजावून सांगा बरं येईल जरासं माणूस किती काय तर ते जरासं गेट पशी एखादा माणूस बसवा कोणी अंदर घुसून राहिले ना. आता दोघं जण भेटले म्हणे दुल्लेवाले आहे मुले नाही का आपचे धंदे म्हणलं मग सर पट्टा तुटला. काय बोलतं काय लोक येऊन राहिले कोणते बी हो लग्न आहे का म्हणे. काय नाही फुकट संकट सक्रिय झाली ना तुम्ही त्याच्या माणूस बसवा बा तिथं तुमच्या भाच्याला तिथं समोर बसून ठेवा अजून मग कसं मग कमी पडत ना जिथे एक ताण दिसतं आता अतिशयाने लोक आलेले इथं. मले आत्ताच येऊन भेटले सासरे बा म्हणे ते कॅटरसवाल्याला सांगा म्हणे ते गुलाबजामुनचं काय झालं तर वाटतं ना तुमचं जाऊ द्या ना खाऊ द्या ना ज्याले खाल्ले त्याने खाऊ द्या उरले तर उरले नाही उरले काही टेन्शन घेऊ नका आम्ही आहो ना हो जे आहे ते शेवटी पोईन भाजी तर उरण ना बस जाऊ दे तिकडे जेवण होणं महत्वाचं हो लोड नका घेत जाऊ. हो ना म्हणून तर तुमच्या इकडे पाहून आम्ही आता मुकडे बसलो आता लोक तर नाही तर आम्ही भांडणं झालेच तिथं हो ना पण तुम्ही त्याला समजून सांगा जरा ते प्लेटा बरोबर ठेवा मला बा हो चला येतो मग मी. बस येऊनच राहिलो आता बाया मंडळी ते सगळेच आता हो बस झालं 10 मिनिटात आलोच तिकडे व्हा तुम्ही पुढे. हॅलो पोलीस स्टेशन बोलिए कौन है कौन बात कर रहा. तर मी MM खादोडे आपल्या शहरातील उच्चभ्रू प्रतिष्ठित व्यापारी आपल्याशी 2 शब्द बोलायचं होतं आणि एक या देशाचा सुजाण नागरिक या नात्याने तुम्हाला फोन लावलेला आहे. बोला ना ओळखतो तुम्हाला मी बोला काय होतं काय म्हणणं आहे तुमचं. तर पहा कसं आहे आपल्या शहरामध्ये गॅस तुटवडा वगैरे समजा त्या संदर्भामध्ये थोडंसं मला बोलायचं होतं. नहीं गैस का कोई टुटवड़ा नहीं ना कौन से पेट्रोल का नहीं ना डीजल का नहीं वो सब बराबर चल रहा ये अफवाह फैलाते लोग उसकी वजह से वो धूम मचाते लोग वहाँ पे पेट्रोल पंप पर. तुम्हारा क्या कहना है. नाही तुटवड्याचा विषय नाही म्हणत मी विषय महत्त्वाचा म्हणजे कसं आहे काळाबाजारीचा हो हे जे गॅस सिलेंडर आता लोकायला कमी पडून राहिले तर हे आता आमच्या इथं आत्ताच कार्यक्रम चालू आहे इथं आपलं रामपूरचे जे कॅटरसवाले आहे हो तर त्यानं इथं आपला जो कोणता वाढदिवसाचा कार्यक्रम आहे हो घरगुती सिलेंडर ते बिझनेससाठी वापरून राहिले मग अशामुळे घरगुती लोकांना किती अडचण येतात रांगा लावा लागतात उन्हाताना तर त्यांच्याकडे तुम्ही थोडंसं लक्ष द्या. नहीं व्यावसायिक वाले तो घरगुती नहीं यूज कर सकते हो क्या बात कर रहे काय वो मेरे को पता उनका वही बोल रहा था तो मैं तुमको पता भेज देता हो तुम वो लोकेशन पर आ जाओ सिलेंडर बराबर रखे उन्होंने 3 सिलेंडर है उनके अभी समझो 2 तो रिकामे हो गए अभी एक चालू है तो तुम वहाँ पे आ जाओ और देखो क्या है. तो अच्छा ठीक है पहुँचता मैं 10 मिनट में पहुँचता लोकेशन भेज दो मेरे को. अच्छा ठीक है लेकिन कार्रवाई होने को ना साहब नहीं तो कैसे छोड़ देंगे उनको कैसा छोड़ने का नहीं वो कैसे एक को यदि तुमने कड़क शिक्षा दी तो बाकी लोग कैसे फिर सतर्क हो जाते फिर ठीक है.